येस मी येस अकाउंट सर. ऑफिसर आहे. सर जवळ आहे सर, जवळ आहे सर, स्क्रीनच्या जवळ आहे सर, वरती उभं राहून. उभं राहून सर उभं आपण राहिलं दिसत तरी ना. चालेल सर. चालतंय का येस सर? येस सर, येस परफेक्ट सर. सर मी ज्ञानेश्वर पतंगे सर. मी Yes, sir. अकाउंट ऑफिसर आहे नांदेड येस येथे. येस येस सर. आणि सर आपण आता आपले ग्रेट कोच कोण आहेत सर? जंपलवाड म्हणून सर आहे सर, जंपलवाड सर आहे म्हणून आहे. येस येस सर. आणि सर आपण किती दिवसापासून या फॅमिलीशी जॉईन आहात? मी 1 ऑगस्ट पासून आहे सर. 1 ऑगस्ट पासून. म्हणजे सर आपल्याला आता म्हणजे महिनाच झाला आपल्याला आता. हो, Yes, sir. 20 दिवस झाले. येस येस सर. आणि सर आपण काय डिसऑर्डर्स घेऊन फॅमिली जॉईन केली आहे? सर मला शुगर आणि बीपीचा त्रास होता फार, आणि थोडं हा. वजन सुद्धा वाढलेलं होतं. येस येस सर. मग सर आता आपल्याला आता काय फरक पडला या 28 दिवसामध्ये? सर 28 दिवसामध्ये माझा बीपी म्हणजे मी मागच्या 19 जुलैला मी बीपी चेक केला होता. त्यावेळेस HbA1c 10.6 होतं सर. येस येस. आणि अवरेजली शुगर ही 250च्या पुढे राहायची सर. हा. आता मी म्हणजे मागच्या गुरुवारी चेक केली सर, येस. जेवणानंतर, म्हणजे जेवणानंतर 3 तासाला केली, तर माझी फक्त 77 भरली सर. वाव, खूप खूप अभिनंदन सर आपलं. आणि मला ताबडतोब करावं लागेल Yes. सर, म्हणजे शुगर कमी झाली सर. येस येस सर. आणि याच्यासाठी काय केलं सर आपण? तुमची शुगर एवढी होती, बीपी आपल्याला होता, आणि एवढा 28 दिवसांमध्ये आपला अमेझिंग असा बदल झाला आपला. त्यासाठी काय केलं सर आपण? तर मी काय केलं, सकाळी आपला सकस आहार घेत होतो. सकस आहार घेतल्यानंतर थोडं नाश्त्याला आपलं मूग आणि चना थोडा, येस आणि त्याच्यानंतर आपलं सलाड येस येस हे घेत होतो. आणि दुपारी फक्त 1.5 भाकरी खातो. हा. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी सकस आहार, स्किन Yes. बूस्टर, आणि आपलं सलाड थोडं, आणि 1 ऍपल. बर बर सर. येस येस. आणि सर आता 1 महिन्यापूर्वी आपण काय खात होतात? 1 महिन्यापूर्वी 3 टाइम जेवण होतं सर, आणि बाहेर Yes, जेवण yes. जास्त होतं. येस सर. आता आपण अकाउंट ऑफिसर आहात, या आम्हाला पण कळतं आपलं बाहेर खाणं पिणं जास्त होत असणार आहे. परंतु सर आपणच सांगितलेलं आहे आपली पूर्वीची लाईफस्टाईल कशी होती आणि आताची लाईफस्टाईल कशी आहे. पूर्वीची लाईफस्टाईल आपण चुकीची जगत होतो, त्या कारणानं आपल्याला डायबिटीस झाला होता, बीपी झाला होता. आणि आताची लाईफस्टाईल आपण आता जी जगतोय ती आता आपल्याला आयुष्यभर जगायची आहे. हाच यामधला फरक आहे. मी इथे एक डिस्क्लेमर देऊ शकतो, इथं कोणीही डॉक्टर नाही. आपण सगळ्यांनी ऐकलं सरांची पहिलीची लाईफस्टाईल कशी होती. सरांनी फक्त या 28 दिवसामध्ये त्यांची लाईफस्टाईल चेंज केली, आणि फक्त लाईफस्टाईल चेंज केल्या कारणानं सरांमध्ये एवढा अमेझिंग असा बदल झालेला आहे. सरांचा डायबिटीस आणि बीपी सुद्धा कमी झालेला आहे. बरोबर सर. आणि प्रॉपर 3 महिने सर आपण केल्यानंतर सर आपला बीपी आणि डायबिटीस सुद्धा आपण स्वतःच आपण नॉर्मल करणार आहोत, का फक्त आपली लाईफस्टाईल चेंज झाल्या कारणानं. सर माझ्या गोळ्या ह्या हाय पॉवर होत्या सर, तरी मी येस येस सर. आता मी गोळ्या सुद्धा म्हणजे डॉक्टरनी कमी पॉवरच्या गोळ्या दिल्या सर, म्हणजे गोळ्या कमी झाल्या. येस 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 सर. आता 1 महिन्यामध्येच आपल्या पॉवरच्या गोळ्या कमी झालेल्या आहेत. 3 महिन्यामध्ये पूर्ण कमी कमी होत होत त्या पूर्णपणे गोळ्या आपल्या कमी होतील. परंतु हे सर्व आपण प्रॉपर चेकअप करून दर महिन्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सर आपण सगळं हे करायचं आहे. डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊनच आपला आहार पण घ्यायचा आहे. सर विशेषतः आमच्या घरामध्ये 17 डॉक्टर आहेत सर. नांदेडला भगवती मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल आमचं मोठं आहे सर. हा. आमच्या घरामध्ये डॉक्टर असताना सुद्धा कंट्रोल होत नव्हतं, ते आपल्या याने दिलं सर सकस आहार. येस येस. बघू आपण घरामध्ये डॉक्टर आहे, पण डॉक्टर काय करणार सर? डॉक्टर फक्त तुम्हाला प्रिस्क्रिप्शन लिहून देणार, गोळ्या औषधं लिहून देणार, परंतु तुमची लाईफस्टाईल चेंज करणार नाही. आणि डॉक्टर येस सर, जस्ट अ मिनिट सर. येस येस जस्ट सर, सॉरी सर, थांबवतो सर. सो Yes. येस पतंगे सर, आपण सांगितलं की आपल्या घरामध्ये 17 व्यक्ती डॉक्टर्स आहेत, हो सर. आणि तुमचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. हॉस्पिटल आहे सर. ओके. सो तरी देखील सर, बरं मला एक प्रश्न विचारायचा आहे सर. हे जे 17 डॉक्टर आहेत, या 17 डॉक्टर मधील किती डॉक्टर्सला ऍक्च्युअली चॅलेंज आहे हे ओव्हरवेटचं, बीपी असेल, शुगर असेल, हे चॅलेंजेस त्यांना किती आहे? आमचे तर पूर्ण एमडी डॉक्टर्स आहेत सर. ओके. आणि त्यांना देखील फॅमिली चॅलेंजेस आहेत हे?
त्यांनी म्हणजे घेत होते शुगर, माझं रेग्युलर चेकअप करत होते आणि ते प्रिस्क्रिप्शन देऊन गोळ्या बरोबर द्यायचे, पण तरी शुगर कमी होत नव्हती सर. ऑल पार्टिसिपेंट भाई सुनना है यहाँ पर ध्यान देकर, अगर आपके फैमिली में भी अगर डॉक्टर्स होगे ना, तो डॉक्टर केवल आपको सलाह दे सकते हैं, तो केवल आपको सलाह दे सकते हैं, साथ नहीं दे सकते। आपकी बीमारियां, आपके चैलेंजेस, आपके हेल्थ इश्यूज कम करने के लिए वो सलाह दे सकते हैं, साथ नहीं दे सकते। और यहाँ पर आपके जो वेलनेस कोच है ना, रॉयल्स के, रॉयल फिटनेस फैमिली के जितने भी वेलनेस कोच है, वो केवल सलाह नाही देते, वो साथ देते। कारण तुमच्या बरोबर सकाळी कॉल करून एक्सरसाइज करणारा तुमचा वेलनेस कोच असतो, तुम्ही आहार घेतलाय का हे विचारणारा तुमचा वेलनेस कोच असतो, तुम्ही या ठिकाणी नाश्ता घेतलाय का हे विचारणारा वेलनेस कोच असतो, तुम्ही नाश्ता घेतल्याच्या नंतर सकस संतुलित आहार घेतल्यानंतर कसं वाटतंय ते कॉल करून विचारणारा वेलनेस कोच असतो। कोणताही डॉक्टर कधीच कोणती औषध घेतल्याच्या नंतर किंवा डॉक्टर विजिट झाल्यानंतर पुन्हा कॉल करून विचारत नाही, सर 5 दिन पहले आप आए थे, अब आपको कैसा लग रहा है? सर कशी वाटते सर ही फॅमिली? सर फार चांगली वाटते आणि मला पुन्हा आता काय झालं, फ्रेशनेस वाढलं सर आणि कामाचा उत्साह सुद्धा वाढतो सर. ऑफिस मध्ये सुद्धा असं म्हणजे आळस येत नाही थोडा बी. त्यामुळे आम्ही दोघं जण सहकुटुंब 5 वाजता, कधीच मी 9 वाजल्याशिवाय उठत नव्हतो सर, आणि आता 5 वाजता उठून आम्ही दोघं जण हे करतो सर, जॉईंट करतो सर. यस सर. याच्या अगोदर सर किती वर्षापूर्वी वर्कआउट केला होता सर बरोबर जोडीने? सर वर्कआउट म्हणजे काय हे मला माहितच नव्हतं सर याच्या पूर्वी. तर एज काय चालू आहे सर सध्या आपलं? तर 10 HbA1c झाली, त्यावेळेस मी काय करावं हा विचार झाला, कारण डॉक्टरांनी मला सल्ला दिला, आमच्या घरच्या डॉक्टरांनी, माझा पुतण्यास आहे, त्यांनी सांगितलं काका इन्सुलिन लावावं लागते तुम्हाला, आता इन्सुलिन घेणं कंपल्सरी आहे जर शुगर नाही कमी झाली तर. म्हणून मी मग काय करावं म्हणून मला फक्त एवढं माहित होतं की कुठला तरी डान्सवर एक व्यायाम आहे, म्हणजे असं मला समजलं होतं, फक्त मी ते करावं, पण नेमकं मला काय आहे माहित नव्हतं. म्हणून आमच्या डॉक्टर सुनबाईलाच मी विचारलं होतं, कारण एक डॉक्टरवर व्यायाम म्हणजे डान्सवर एक व्यायाम आहे, तो व्यायाम केला तर कसं होईल. ते डान्सवर तिला काही समजून झालं, डान्सवर कुठला व्यायाम आहे काका, डान्सवर कुठला व्यायाम आहे माहित नाही. मग त्या दिवशी योगायोगानं माझे ते मेवणे ते इथं आले आणि त्यांना म्हणलो, अरे तुझी मी हे बघितली काय आपलं स्टेटस, ते तू काय करतोस. मग त्याने मला एक लिंक शेअर केली आणि मग 30 तारखेला आम्ही लिंक बघितली, 30 जुलैला लिंक बघितली. मग ती लिंक बघितल्यावर अरे म्हटलं हे तर आपल्या इथले आमच्या ऑफिसमध्ये एक झंपडवाड म्हणून सहकारी आहेत आमचे, तेही करतात. मग त्या दिवशी झंपडवाड मी बोलवलं झंपडवाड सरांना, मग त्यांच्याकडून हे घेतलं. त्यांनी मग लागलीच मला बांबू आणून दिला आणि सर म्हणले ही लिंक घ्या आणि या लिंक वरून तुम्ही हे करा. मग मी 31 तारखेपासून मी सर सुरू केलं, म्हणजे 30 ला बघितलं आणि 31 पासून सुरू केलं आणि पुन्हा मग 31 लाच ऑर्डर दिली आणि 5 तारखेला ऑर्डर आली. 5 तारखेपासून मी सकस आहार घेतो आणि मी कालच्या म्हणजे 20 तारखेला चेकअप केलं, तर माझी शुगर 77 आली, म्हणजे रॅन्डमली चेक केलेली आहे सर. आता 1 तारखेला मी पूर्ण चेक. सर्वांना कशामुळे आपल्या या ठिकाणी शुगर रिलेटेड या ठिकाणी रिझल्ट काय येतात? सो कारण की आपण जो सकस संतुलित आहार घेतो त्याच्यावरती पाहू शकता दिलं आहे लो GI, लो ग्लायसेमिक इंडेक्सचं फूड आहे ते, जे की शुगर पेशंटला अत्यंत लाभदायक आहे. त्याचबरोबर शुगरच्या पेशंटसाठी डॉक्टर्स सांगतात, सल्ला देतात की तुम्ही एक्सरसाइज केली पाहिजे, त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी फायबर खाल्लं पाहिजे. आणि आपलं जर का डाएट प्लॅन जर का पाहताल तुम्ही, तर आपण डाएट प्लॅन मध्ये फायबर जास्त घेतो. अगदी जेवणाच्या अगोदर सकाळी ब्रेकफास्टला देखील सलाड या ठिकाणी यूज करतो. आणि ही लाईफस्टाईल आहे. बिकॉज ऑफ ओनली लाईफस्टाईल चेंज तुमचे खूप सारे डिसऑर्डर, खूप सारे चॅलेंजेस हे पळून जाणार आहेत. सो अमेझिंग सर आणि जबरदस्त एक्सपिरियन्स. थँक्यू सर.